फायनली गोव्यामध्ये पोचलो आणि हॉटेलमध्ये आलेलो होतं. छान हॉटेल होतं. यापूर्वी पण मी हॉटेलमध्ये राहिलेली आहे. जवळपास 3 ते 4 वर्ष झालेले आहे ह्या हॉटेलमध्ये मी थांबलेली होती. पण मस्त हॉटेल आहे. त्यानंतर आम्ही तयारी केली आणि बीचवर जायला निघालो होतो शॅकला. म्हणजे जेवण करायला आम्ही फार थकलेलो होतो. खूप एन्जॉय केलं होतं. त्यानंतर आम्ही बागा बीचवर गेलो होतो. कारण की बागा बीचचा शॅक म्हणजे एक नंबर. मला तर खूप आवडते तिथे. छान वाटते. एक नंबर लायटिंग खूप सुंदर असते. तिथे गेल्याबरोबरचा तो नजारा बाप रे बाप, मस्त लहरे येत होती. मस्त वाटत होता आणि पूर्ण लायटिंग. माझ्या मुलांनी आणि माझ्या नवऱ्याला तर एवढी घाई होती, समोरच पटापट जात होते ते लोक. तर एकदम मागे तर वळूनच काही पाहतच नव्हते, कोण आहे मागे, काय आहे म्हणून मस्त जात होते पटापट. त्यानंतर तर आम्ही शाक शोधत होतो जेवण करायसाठी कोणतं. आणि त्यानंतर सर्वात जास्त मजा माझ्या मुलाने केली बघा. त्याला तर एकदम माती तर खूप आवडते. माती त्याची एकदम फेवरेट आणि ते रेती होती. सर्वात जास्त त्याने एन्जॉय केला. मस्त झोपू तो एन्जॉय करत होता. मला तर फार खुशी झाली तर त्याला इथे घेऊन आली आहे म्हणून. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करा.